बडनेरा मतदारसंघाचा जर विकास झाला असेल तर तो फक्त इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा विकास झाला। न काम केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, पक्ष कारवाई करणार। आम्ही काम करणार नाही आहे। या संदर्भात पक्षाने जी कारवाई केली आमच्यावर करणार असेल त्या कारवाईला आम्ही सामोरे जाऊ। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रविभाऊ राणा यांच्या सोबत आहे। हे फक्त भांडत आहे, कोण कोणाला पाठिंबा देणार। सामान्य जनतेला पाणी येत नाही। इथं बडनेरामध्ये 11 रात्री 12 वाजता पाण्याचं नळ येते। रोजगारासाठी यांना फक्त किराणा वाटला आणि लोकांना बेरोजगार केलं। 15 वर्षांनी हेच काम केलं। त्यांनी कोणतं आजपर्यंत आंदोलन केलं? काँग्रेसवाल्यांनी किती भाव दिला सोयाबीनला? शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना सगळ्यात जास्त आत्महत्या बडनेरात झाल्या, विचारा त्यांना। तर म्हणजे आपला मूड जो आहे तो जोमात, शानदार आणि जोरदार आहे। आणि हाच मूड जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात मी आलेलो। आता क्षणाला मी आहे शिवाजी चौकामध्ये। इथले विद्यमान आमदार आहेत युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आणि यंदा त्यांना भाजपकडनं तिकीट मिळेल अशी अटकळ बांधली जाते, पण इथल्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडनंच त्यांना जोरदार विरोध होताना दिसतोय। भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांनी त्यांना जोरदार विरोध केलेला आहे। त्यामुळे यंदा त्यांच्या स्वतःच्या पक्षातनं जरी त्यांनी लढायचं ठरवलं तर त्यांच्याकरता ही लढत सोपी नसेल। पण बघूयात काय होतं, त्यांनी काम केलंय का, जनता त्यांच्याबद्दल काय म्हणते। थेट सुरुवात करूयात। चला मावजी, तुम्हाला विचारायचं आहे, पक्के रस्ते, पाणी, या सगळ्या गोष्टी ज्या त्या मूलभूत गरजा आहेत त्या आमदार साहेबांनी इथे पूर्ण केल्यात का? हो केल्यात। केल्यात, झालेलं आहे, झाले आहेत ना। रविभाऊ राणाला आम्ही करतोय। होय का? होय का? रविभाऊ पुन्हा एकदा देता संधी? बिलकुल रविभाऊले डबल द्यायची संधी। का द्यायची? कारण का चांगले काम करून नाही। काय समजा यंदा इलेक्शन मध्ये चटका कोणाला बसणार? काही सांगता येत नाही। का आवडत नाही तुम्हाला? नाही असं म्हटलं म्हणजे माणूस एकदम चांगला आहे। हा, काम पुष्कळ केले, करत आहे, त्याच्याजवळ भेदभाव नाही आहे। पण लोक म्हणतात यंदा तुषार भारतीय यांना संधी मिळू शकते। काय खरं नाही? जाऊया पुढे जाऊया आपण। चला आणखी लोकांशी बोलू। चला। आम्ही ओढले कोणाले बनले? पक्ष कुठला? पक्ष मशाल। तर विकास झाला का मतदारसंघाचा? वो तो चुनाव के टाइम पे मालूम पड़ेगा ना, जब वो चुन के आएंगे उसके बाद विकास करेंगे तो मालूम पड़ेगा ना। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की यंदा बदल आहे या मतदारसंघात? चाहिए ना, पाहिजे पाहिजे आता ठामपणे थांबले। तरी सांगितलेलं बदल पाहिजे, तरी विकास चाहिए, विकास। मराठी शाळा बकास पडलेले आहे, तिथं विद्यार्थी नाहीये। मेन मुद्द्यावर इथं अजिबात कोणाचं लक्ष नाही। आपल्यामुळे ट्रॅफिक जाम झाली, जरा पाठीमागे जाऊ थोडंसं। शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेतला? आम्ही लाभच नाही घेतला। नाही का? नाही लाभ म्हटलं म्हणजे काहीच नाही लाभ घेतला। बरं, फक्त मतदान करणं आहे बस, आणि बस वोट त्याला निवडून देणं आहे बस। आणि चेहराही दिसत नाही। नाही ना? मग सरकारने काम केलं तुमच्या करता? काहीच नाही करत आहे। हो का? भावाला भाव नाही, काय नाही। आज 3000 रुपये भाव सोयाबीनला म्हणा। शेतकरी का तुम्ही? हा ना। सोयाबीन विकला, आता किती मिळाले? नाही विकला अजून। नाही का? 3000 म्हणत आहे, काय परवडणारच नाही। पण सध्या काय बडनेरा विधानसभा मतदारसंघात इलेक्शनचा माहोल का? मोदी सरकार काय दादा काय म्हणता? उद्धव साहेब काय यंदा मशाल? शिवसेना। फुकटात जेवढ्या नागरिकांना सुविधा दिल्या त्या देशांनी प्रगती केली आहे का? बर, मग तो कोणताही देश असो। बर, आता हे तुम्ही फुकटात देताय, लाडकी बहीण वाटताय, हे वाटताय, ते वाटताय। तुमच्याकडे लाडक्या बहिणीचा अर्ज करायला कोणी आलं होतं का? बा आमच्या लाडक्या बहिणीला त्रास होत आहे, यांना 1500 रुपये द्या, कोणी आलं होतं का? ह्या सवय कोणी पाळली? काँग्रेसने पाळली आहे। केजरीवाल बसू हे फुकट ते कोण काँग्रेसनेच केलेलं आहे ना। आता काय ते लोकांना सवय पडून गेली, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे। हे काय बिस्कुट येणं चालू आहे काहीतरी, होय ना? तर मंडळी ही आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघातली पब्लिक सब जानती है। पब्लिक आपली मतं मांडते, आपलं म्हणणं मांडते आणि हीच खरं तर इथला आमदार कोण असेल हे ठरवणार आहे, कारण हे आहेत सजग मतदार। चला यानंतर मंडळी मी माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्यासह पुन्हा एकदा जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत, जिथे असतील सत्ताधारी, जिथे असतील विरोधक, जे विकासाबद्दलचे दावे करतील, बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला असं ठामपणे सांगतील, पण
जे ठामपणे सांगतायत ते प्रत्यक्ष स्वरूपात दिसतंय का, याबद्दल देखील चर्चा होईल आणि त्यातनंच आपल्याला कळू शकणार आहे एकूणच मूड महाराष्ट्राचा. तर मंडळी, जमते मग असं वैदर्भीय टोन मध्ये सांगायचं झालं, इथल्या लहेजात सांगायचं झालं तर मग कुठे जमते, तर मी आता आहे अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा या विधानसभा मतदारसंघात. इथे जमते का, हा खरा मोठा प्रश्न आहे. बरं, आपण बाजारपेठेत बडनेरा मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांशी गप्पा मारल्या, त्यांचा मूड जो आहे, मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात जाणून घेतला. आता बडनेरा मतदारसंघ इथले विद्यमान आमदार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आहेत. आता यंदाची त्यांची 4थी टर्म आहे. त्यांना संधी मिळते का हे देखील जाणून घ्यायला हवं. पण मला मोठा प्रश्न पडलेला आहे, तसं बघायला गेलं तर त्यांनी असं जाहीरपणे सांगितलंय की मला महायुतीचा पाठिंबा आहे, म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर करून टाकली आहे आणि मी कामाला लागलोय. पण इथं मात्र वेगळं चित्र आहे. इथं भाजपच्या वतीने तुषार भारतीय आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत, त्यांनी मात्र इथल्या जागेवरती ठामपणे दावा केलाय आणि असा विश्वास व्यक्त केलाय की मला उमेदवारी जाहीर होणार. मग एकीकडे महायुतीचा यांना पाठिंबा आणि दुसरीकडे भाजपकडनं मात्र असं म्हणणं की आम्हाला उमेदवारी हवी आहे. आता हे गणित कसं जुळायचं हे येणाऱ्या काळातच कळू शकेल. आपल्याकडे आपण पाहिलं या ठिकाणी महायुतीचे सगळे कार्यकर्ते उभे आहेत, बहुसंख्य भाजपचे दिसत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत. चला, उभाटाचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील असा विश्वास मला आहे. त्यांच्या वतीने प्रीती बंड, बरोबर ना, प्रीती बंड यांच्या नावाची चर्चा आहे आणि अर्थात युवा स्वाभिमान पार्टीचे सगळे लोक उपस्थित आहेत. मी पहिला प्रश्न विचारतोय, अर्थात माझा धाटणीतला प्रश्न आहे की विद्यमान आमदारांनी आता ही त्यांना 4थी टर्म ना, म्हणजे 3 टर्म त्यांनी काम केलं, 3ऱ्या टर्म मध्ये त्यांनी केलेली महत्वाची 5 कामं सांगा. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी शासकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी आणलेलं आहे. त्यानंतर एअरपोर्टसाठीचा जे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला प्रश्न होता, तो एअरपोर्टचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे आणि लवकरच गेल्या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी उड्डाणं सुरू होतील. त्यानंतर या ठिकाणी हा आपण जो रोड बघतोय, हा संपूर्ण रोड म्हणजे राजापेठ पासून तर बडनेरापर्यंतचा हा संपूर्ण कॉन्क्रीट रोड, रेल्वे ओव्हरब्रिज जो बडनेरा रेल्वे क्रॉसिंग वरती आहे, त्याच्यानंतर नवाथेचा रेल्वे क्रॉसिंगचा ब्रिज आहे, राजापेठचा आहे, त्यानंतर रेल्वे वॅगन फॅक्टरी आहे. त्याहीपेक्षा महत्वाचा जो PM मित्रा टेक्सटाईल पार्क आणला, या ठिकाणी सन्माननीय माजी खासदार नवनीत राणा तेव्हा देखील आमदार रवी बोराना यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अशी एकूण 7 ते 8 कामं मी तुम्हाला आतापर्यंत मोजवली. ठीक आहे, चला मी तुमच्याकडे येतो. माऊली सांगा, मी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला बोलायची संधी देतो. हो, तुम्ही तयार राहा. सांगा आता, त्यांनी जे कामाचे दावे केले ते मूर्त स्वरूपात समोर दिसत आहेत का, दिसत असतील तर तुम्हाला पटतायत का? बिलकुल पटत नाही आहे. त्यांनी जे सांगितलेलं आहे की मेडिकल कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज नवनीत राणा किंवा रवी राणांनी आणलेलं नाही आहे. मेडिकल कॉलेजचं भारतीय जनता पार्टीचे किरणभाऊ पातुरकर यांनी पाठपुरावा केला, त्यानंतर आलं. आणि विमानतळ जे होतं ना, विमानतळ पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील साहेब होते, तेव्हा त्यांनी ते विमानतळाला मंजुरी करून घेतलेली आहे. रवी राणाचं याच्यामध्ये काहीही श्रेय नाही आहे. ते काय तुमचं काय म्हणणं, ते कागदावर नाव लिहितात फक्त? बिलकुल बोर्ड लावतात, नाव लिहितात, याच्या पलीकडे दुसरं काहीच करत नाही. बरं, कुठलंच काम नाही आहे. विधानसभा सदस्यांनी जे काम करायला पाहिजे ते आजपर्यंत कुठलंच झालेलं नाही आहे. आणि राणा दाम्पत्याला पती पत्नी एकत्रीकरण हेच होणार आहे, याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही. पण तुम्ही सोबत होतात त्यांच्याबरोबर लोकसभेला, तुम्ही मतं मागितली ना, नवनीत राणांसाठी मतं मागितली ना. त्यांचा जो विमानतळाचा जो विषय आहे, बडनेरा मतदारसंघामध्ये हे विमानतळ येतच नाही मुळात. हा एक पॉइंट. दुसरं यांनी जो मांडलेला आहे राजापेठ पासून तर बडनेरापर्यंतचा हा जो रस्ता केलेला आहे, त्या रस्त्यामध्ये फक्त नवाथे आपण ज्या भागात आपण उभा आहे इथलंच केवळ काँक्रिटीकरण झालं. ती या टर्म मधलं नाही आहे, ते मागच्या टर्म मधलं आहे आणि तेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. या टर्म मध्ये केलेलं काम सांगण्यासारखं काहीच नाही. एकमेव असं कारण, एकमेव त्यांचं एक काम आहे की दुसऱ्याच्या कामावरचं श्रेय घ्यायचं, त्या ठिकाणी फलक लावायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला डॉमिनेट करायचं, एवढं एकमेव काम आहे. तुम्ही थेट आरोप करता की रवी राणा पोस्टर बॉय आहेत असं? आयाजीच्या जीवावर बायाजी उताना जी आहे ना, तसंच रवी राणेजींचं काम आहे. भारतीय जनता पार्टीचे कोणतेही नगरसेवक असो, कोणतेही असो, त्यांच्या प्रत्येक कामावर तुम्ही कुठेही जाऊन पहा, निधी त्यांनी आणलेला असतो. सगळ्यात पहिले जातात, उद्घाटन करून चालले जातात आणि सांगतात की आम्ही काम केलं. हे म्हणजे आम्ही केलेल्या प्रयत्नांवर ते सबसे सांगतात की आम्ही केला म्हणून. मुळात त्यांनी स्वतःच्या याच्यावर कोणतंही काम केलेलं नाही आहे. त्यांनी फक्त आणि फक्त श्रेय घेण्याचं काम केलेलं आहे. बरं,
ठीक आहे मी पुढल्या प्रश्नावर येतो ताई, तुम्हाला मी संधी देतो. पहिले तुमच्या मुख्य प्रवक्त्यांकडे बोला. यांनी जे दावे केले ते पटतायत का तुम्हाला? अमरावती आणि बडनेरा विधानसभा दोन्ही शहरी भागात येत असल्या कारणाने राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असताना याची विमानतळाची असो मुहूर्तमेढ असो किंवा आपला वॅगन फॅक्टरीची मुहूर्तमेढ असो ही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळातच सुरू झाली. भविष्यात काही काळाकरता ती बंद पडण्यात आलं होतं काम. तेव्हा माननीय पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात PIL दाखल करून अधिकारी वर्ग आणि प्रशासनाला जाग आणून पुन्हा त्या एअरपोर्टचं काम सुरू झालंय. आजही फक्त तिथे एअरपोर्ट अजून सुरू काम होत असताना तिथे फक्त ट्रेनिंगचा एक विभाग सुरू होणार आहे. म्हणजे मुळात व्यापारी करण्यासाठी उद्योगधंदा करण्यासाठी अजूनही इथे कोणी पाठपुरावा केलेला नाही. ठीक आहे ताई, बोला. फक्त आरोप करत आहे एकमेकांवर, पण आमच्या युवकांसाठी कोणी काहीच करत नाही. रोजगाराचा मुद्दा घेणार आहे मी. रोजगारासाठी आमची डिग्री झाली, आम्हाला जॉबसाठी मुंबई पुणे जावं लागते. आता मुंबई पुण्यातून पण कंपनी बाहेर चालल्या. आम्ही जायचं कुठे? आम्ही शहराच्या बाहेर जायचं का? ठीक आहे, घेतो. फक्त नितीन भाऊच आहे. नितीन भाऊ फक्त विकास. नितीन भाऊ कदम हे शेतकरी संघटनेतर्फे लढणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पण मतदार संघ जो आहे आमचा बडनेरा, त्यातलेच आम्ही नागरिक आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बडनेरा मतदारसंघात जर विकास झाला असेल तर तो फक्त इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा विकास झाला. अन्यथा बडनेरा मतदारसंघाचा हा भकास मतदारसंघ आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे एवढ्या 15 वर्षात. ठीक आहे. चर्चा माझा मुद्दा जो आहे तो मी पहिला मुद्दा घेतोय, तो अर्थात रोजगाराचा असेल. रोजगारासाठी आमदार महोदयांनी केलं काय याबद्दल मी विचारतो. पण पहिली ना मला तुमची भूमिका स्पष्ट करून टाका. मला सांगा, तुम्ही इथं स्वतंत्र आहात की त्यांच्या बरोबर आहात? स्वतंत्र आहे ठामपणे. ते म्हणतायत की तुम्ही त्यांना पाठिंबा दिला, महायुतीने दिला. महायुतीचा अधिकृत उमेदवार अजूनपर्यंत या क्षणापर्यंत घोषित झाला नाही आहे. तो कोण असणार आहे? महायुतीचा स्वतंत्र उमेदवार घोषित झाला नाही. भारतीय जनता पार्टीचे तुषार भारतीय उमेदवार राहणार आहे. ठीक चला. महायुतीमध्ये युवा स्वाभिमान मित्र पक्षाचा समावेश महायुतीत झाला आणि जेव्हा खासदारकीच्या तिकिटासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा भाजपनी त्या ठिकाणी बिनशर्त या ठिकाणी उमेदवार म्हणून सौभाग्यवती नवनीत राणा यांना भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि तेव्हाच युवा स्वाभिमान पार्टी ही मित्र पक्षामध्येच होती आणि आजही महायुतीत समावेश आहे. आपण जर त्यांची यादी बघितली, मला असं वाटतं इथल्या भारतीय जनता पार्टीच्या जे काही इथले लोकल लीडर्स आहेत त्यांना असं वाटत आहे की आपण वरच्या लीडर्सला पण पटवून घेऊ शकतो, पण असं काही होणार नाही. लवकरच 2 दिवसामध्ये यादी येईल. पहिली 99ची यादी काल आली आहे आणि महायुतीचा उमेदवार हा एकमेव आमदार रवी राणा असतील. आणि एवढं जे आता म्हणतं बकास झाला तर गेल्या 15 वर्षापासून जनता एवढी आंधळी असू शकत की ज्यांनी 3 टर्म त्यांना या ठिकाणी निवडून दिलं. ठीक आहे, त्या मुद्द्यावर येतो. म्हणजे बघा, तुम्ही ठामपणे सांगताय की त्यांचं नाव जर महायुतीतनं जाहीर होईल तर यांना काम करावं लागणार आहे. 100% करावं लागेल. महायुती धर्म यांना पाळायचा नसेल तर जे कार्यकर्ते काम करणार नाहीत त्यांच्यावरती पक्ष कारवाई करेल. मी ते काम करतील. ज्यांनी नाही केलं त्यांच्यावरती 100% ते काम करताना करावं लागणार. ते महायुतीचा घटक असल्यामुळे आमचा युवा सामान हे महायुतीचा घटक असल्यामुळे बीजेपी वाल्यांना सुद्धा मान्य आमदार रवी राणा यांचा प्रचार करावाच लागेल. महायुतीमध्ये बडनेरा मतदारसंघ हा आमदार रवी राणा यांना सुटलेला आहे युवा स्वाभिमान पार्टीला आणि तिकीट सुद्धा त्यांना घोषित आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना काम करावं लागेल. न काम केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. पक्ष कारवाई कराल भारतीय जनता पार्टी. ठीक आहे, चला मी रोजगाराच्या मुद्द्याला सुरुवात करतो. मी विचारणार आहे पण ठामपणे सांगा. 1 मिनिट. आपण बघत असाल बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ एकमेव उमेदवार रवी राणा या ठिकाणी तुम्हाला फिरताना दिसत आहे. गेल्या 1 महिन्यापासून सातत्याने त्यांचा पूर्ण मतदारसंघाचा दौरा सुरू आहे आणि जेवढी नेते ज्यांना उभं राहण्याच्या गोष्टी करत आहेत ते मुंबईमध्ये तिकीटसाठी या ठिकाणी उंबरठे नेत्यांचे त्या ठिकाणची पक्षाची उंबरठे झिजवत आहे. इथं नाही जमलं भाऊ तर तिकडे तरी जमवून पाहू, इथं नाही जमलं तर भाऊ तिथं जमवून पाहू. परंतु आमदार रवी राणा अद्यापपर्यंत मुंबईत जाण्याची त्यांना गरज भासली नाही किंवा त्यांना जावं देखील लागणार आहे. त्यांचं तिकीट आणि एबी फॉर्म त्यांनी स्वतः तयार केला आहे आणि ठीक आहे, चर्चा देखील सबमिट होईल. चर्चा मी तुमच्याकडे येतोय. थोडक्यात सांगा बरं काम करणार आहात की नाही आहात? वरनं जर आदेश आला तर नाईलाज आहे तुमचा. आम्ही काम करणार नाही आहे. या संदर्भात पक्षाने जी कारवाई केली आमच्यावर करणार असेल त्या कारवाईला आम्ही सामोरे जाऊ. एक आणि बंडखोर नाही, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तिकीट समजा कोणालाही द्या, मग तुषार भारती असो, जयंत ढेनकर असो, शिवराय कुलकर्णी असो, कोणी असो, त्यांचं काम करेल. परंतु आम्ही थोपवलेल्या उमेदवाराचं काम करणार नाही. हा समर्थ कुठे आहे?
कुठे आहे? अरे सांगा ना. बोर्डा महानगरपालिकेमध्ये युती धर्म आपण पाळला नाही. या संदर्भामध्ये सभागृहामध्ये आपण आपले माणसं घुसवले होते. सभागृहाचा अपमान केला होता. ठीक आहे, विकासाच्या मुद्द्याला बर शेवटचा वाद मिटवून टाकू. शेवटचा पार्टीचं कार्यालय जेव्हा तुम्ही फोडलं तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का? इतिहास नाही तेव्हा का नाही वाटलं? काय का नाही वाटलं? आता कशाला तुम्हाला भारतीय जनता पार्टीची गरज पडली? कार्यालय फोडायचं तेव्हा का नाही वाटलं तुम्हाला? त्याच्यामुळे रवी राणाचं कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करणार नाही आणि पती पत्नी एकत्रीकरण आम्ही करून दाखवू, एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो. तुम्ही काय त्यांना इशारा देता? लोकसभा दाखवणार आहात त्यांना? बिलकुल काही विषय नाही. उमेदवाराला विरोध होता, भारतीय जनता पार्टीला विरोध नव्हता. ठीक आहे. चला थोडक्यात मला मुद्द्याला सुरुवात करायची. आजपर्यंत अजूनही बडनेरा मतदारसंघात कोणत्याच पक्षाचा उमेदवार हा जाहीर झालेला नाही आहे. आम्ही आपला शेतकरी संघटनेचा संकल्प शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगतो, महाविकास आघाडीवर आमची पण दावेदारी चालू आहे. अन्यथा आम्हाला तिकीट न मिळाल्यास आम्ही स्वतंत्र लढू. आणि हा जो विकास म्हणत आहे, यांनी नुसतं फलकं लावले 65 कोटी 50 कोटी. विमानतळाची आज असं चित्र आहे की अख्खं फॉरेस्ट चे अधिकारी तिथं काम करत आहेत. पूर्ण जंगली जनावरांचा तिथे वावर आहे. अजूनही तिथे विमान उतरू नाही शकत. ठीक आहे. घेतो ताई, येतो तुमच्याकडे, येतो मी सगळ्यांना बोलण्याची संधी देतो. चला रोजगाराचा मुद्दा मी येतो ना. रोजगाराचा तुमचा घेऊ ना. रोजगाराचा मुद्दा घेऊ. उभाटा. बरं ठीक आहे, चला उभाटा. बोला काय म्हणणं या दोघांच्या भांडणात तुमचं? आमचं म्हणणं एवढंच आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून 15 वर्ष हे आमदार होते. 15 वर्षात तुम्हाला 5 कामं सांगितली. या रोड सांगितला, एअरपोर्ट सांगितलं, काय मेडिकल कॉलेज सांगितलं. या तीनही गोष्टीशी युवा स्वाभिमान पार्टीचा म्हणजे रवी राणाचा काही संबंध नाही. प्रत्येक निवडणुका आल्या की महिनाभराच्या आधी प्रत्येक गावात फक्त बोर्ड लावणे एवढाच त्याचा विकास आहे. दुसरा विषय असा आहे की आरोग्यासाठी, शेतमजुरासाठी, युवा वर्गासाठी कोणतंही काम केलं नाही. मिलचा विषय सांगितला. मिलचा हा विषय तिवसा मतदारसंघाचा आहे. ते यांच्या मतदारसंघात येणाऱ्या 2 MIDC आहे. एक बडनेरामध्ये MIDC आहे आणि एक भातकुलीमध्ये MIDC आहे. या एक सुतगिरणी आहे, विजय मिल आहे. या सगळ्या याच्यामध्ये हे स्वतःला घेण्यासाठी प्रवृत्त आहे. म्हणजे सुतगिरणी यायलाच पाहिजे, विजय मिलची जागाही यायलाच पाहिजे, काय दिल्ली पब्लिकची स्कूलची जागाही यायलाच पाहिजे आणि भातकुली MIDCची मिल सुरू झाली ना. मिल सुरू केली ना? बिलकुल नाही. कोणतीही मिल सुरू केली नाही. फक्त या भातकुली नावाची तहसील म्हणून अर्धी तहसील भातकुलीला गेलेली आहे. परंतु अमरावतीची म्हणजे अमरावतीतच आजही पंचायत समिती अमरावतीमध्ये आहे, अमरावती शहरामध्ये आहे. परंतु यांनी लग्नाच्या नावाखाली एक निवडणूक लढली. मी लेकरू होऊ देणार नाही. लेकरू आता 6व्या वर्गात गेलं. परंतु या खोट्या आश्वासनाले प्रत्येक वेळी गारवाडीच्या धंद्या माग या बडनेरा मतदारसंघातली जनता भूल पडून राहिली. ठीक आहे, वैयक्तिक टीका नको. चला मला सांगा, रोजगार या विषयाला घेऊन विद्यमान आमदारांनी केलं काय? या मतदारसंघातल्या युवकांना कामं दिली का? 15 वर्षामध्ये बडनेरा मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यातून सगळ्यात जास्त निधी हा आमदार रविभाऊ राणा यांनी आणलेला आहे. सगळे काम तुम्ही भातकुली जाऊन पहा, सुजलाम सुफलाम केलेले आहेत. अंजनगाव बारी जाऊन पहा, पूर्ण सुजलाम सुफलाम केलेला आहे. बडनेरा मतदारसंघामधले सगळे रोड नाल्या सगळ्या बरोबर केलेल्या आहे. सगळ्यांचा विकास केलेला आहे. हे लोक विकासाच्या मुद्द्यावर नाही मांडत आहे, हे लोक वैयक्तिक दुश्मनी म्हणून मांडत आहे. सर, हे लोक वैयक्तिक दुश्मनी म्हणून मांडत आहे. सामान्य जनतेला तुम्ही विचारा. सामान्य जनता आजही रविभाऊ राणा यांच्या पाठीशी म्हणून अपक्ष निवडून येत आहे आणि म्हणून सगळे पक्ष त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. बरं हे म्हणले रवी राणा पोस्टर बॉय आहेत, दुसऱ्याच्या कामावरचं श्रेय लाटतात. अरे ते आमदार आहे ना, सगळ्यात जास्त निधी त्यांनी आणलेला आहे. यांचा कुठे निधी?
साध्या एका नगरसेवकाचा निधी किती असते आणि आमदाराचा निधी किती असते हे सामान्य जनतेला माहित आहे. बरं बोला. रवी राणा साहेबांनी विकास केला म्हणून 3दा निवडून आलेले आहेत. 2009 मध्ये आलेले, 14 मध्ये आलेले, 19 मध्ये आलेले, आम्हाला 24 सुद्धा ते निवडून देणार आहेत. भातकुलीमध्ये तहसील कार्यालय आले, त्या ठिकाणी भातकुली दवाखाना ओपन केलेला आहे. भातकुली माझा मुद्दा रोजगाराचा आहे. रोजगार जे आता यांच्या गळे काढून कोकणला सुरू आहे, मुळात ही यांची मळमळ आहे. 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीनी जेव्हा त्यांना तिकीट दिलं, त्यांचा उमेदवार या ठिकाणी उभा केला, तेव्हा इथल्याच जनतेने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नाकारलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना आधीच नकार मिळाला, आता पुन्हा उभं राहून त्यांना फायदा नाही. परंतु काहीतरी या ठिकाणी विघ्न संतोषी लोकांनी या निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करायचा आणि मला सांगा रोजगार काय केलं? पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचं या ठिकाणी आणलं. तसंच फ्लाईट ट्रेनिंग जे आहे सगळ्यात मोठं या ठिकाणी पायलट ट्रेनिंग आहे. एशियातलं नंबर 1चं पायलट ट्रेनिंग जे बडनेरा जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, भाजपच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी अमरावतीला दिलं, याचं एकमेव श्रेय जाते फक्त आमदार रवी राणा यांना. बरं ठीक आहे नेते, आता माईक समोर बोला. जेवढी ऊर्जा तुम्ही इथं ओरडण्यात घालवली ना, माईक समोर बोला. रोजगाराच्या संदर्भात रवी राणांनी केलं काय? तुम्ही मला मुद्दे सांगायचे, हे सुरू केलं ते सुरू केलं नाही. हा आरोप नका करू. 15 वर्षात रवी राणा यांनी रोजगाराच्या नावावर प्रत्येक घरी किराणा वाटप केला. रोजगार संपवला फक्त. अरे हे जे आहे यायला फक्त रोजगार पाहिजे ना, का कुठे रोजगार? सत्ता होती, राज्यात भाजपची सत्ता आहे, पण त्या सत्तेची पाईपलाईन बडनेरामध्ये येऊन फुटलेली आहे. सदरा पडलेल्या आहे पाईपलाईनला. इथला सगळा निधी जमिनीत गेलेला, फक्त जमिनी लाटल्या. ठीक आहे नेते, मला प्रॉपर उत्तर द्या. त्यांनी म्हटलं ना रोजगारासाठी काय केलं. मला त्यांनी टेक्सटाईल पार्कचं नाव घेतलं, त्यांनी एअरपोर्ट, ट्रेनिंग सेंटर असे मुद्दे त्यांनी सांगितले. सुरू आहेत का? झालंय का? एकही मुद्दा त्यांनी जो मुद्दा सांगितलेला आहे त्या मुद्द्यापैकी एकही काम झालेलं नाहीये. रोजगारामध्ये बडनेरामध्ये वीट भट्टे होते. वीट भट्टे हनुमानगडीला विटा दिल्या नाही, त्याच्यामुळे रवी राणांनी ते वीट भट्टे पूर्ण मोडून काढले. ते रोजगार आहे का ते ना? आणि ऑन रेकॉर्ड आहे. सर्व वीट भट्टे धारकांना माहिती आहे काय केलं यांनी. रोजगाराच्या नावावर शून्य आहे. आमदार म्हणून रवी राणा 100% फेल आहे. ठीक आहे, बोला. ताई बोला. मला एवढंच फक्त बोलायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोरोना काळामध्ये माननीय नितीनजी कदमनी जेवढं कार्य केलं ते कुठल्याही एकाही लोकप्रतिनिधी. तुम्ही उमेदवाराबद्दल नंतर सांगा. मला सांगा रोजगारासाठी केलं काय यांनी? रोजगारासाठी कुठलीही प्रकारची रोजगारासाठी यांना फक्त किराणा वाटला आणि लोकांना बेरोजगार केलं. 15 वर्षांना हेच काम केलं, बाकी यांना काहीच काम नाही. किराणाच्या भरोशावर यांना मतदान केलेलं आहे. ठीक आहे. एक वेळ बडनेरा मतदारसंघाला नवीन चेहऱ्याची अतिशय आवश्यकता आहे. बडनेरा मतदारसंघाला ऐका नेते ऐका. ताई मला सांगा, मी कोणाची बाजू घेत नाही. मी कोरोना कालावधीत सगळ्यांनीच घरपोच धान्य देण्याचा प्रयत्न केला, बरोबर. मी बाजू घेत नाही. पण त्यांनी जर 365 दिवस किराणा वाटला असेल तर तो गोरगरिबाला मिळाला नाही का? हा वेगळा मुद्दा होऊ शकत नाही का? गोरगरीब त्यांनी उलट बेरोजगारी झाली ना, लोकांना आयतं धान्य भेटलं, लोकांनी काम करणं बंद केलं अक्षरशः, असे म्हणायला हरकत नाही. इथे रोजगार नसल्यामुळे इथे सगळ्यात जास्त क्राईम वाढला. रोजगार नसल्या इथे 10 मर्डर होत आहे. 10 मर्डर झालेले आहे इथे. आता अमरावतीत 23 कंपन्या टेक्सटाईलच्या आल्या होत्या, त्यातल्या 12 बंद पडल्या. त्याच्यानंतर 12 ते 13 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. तिथून प्रत्येक वर्षी 800 ते 1000 पोरं पासआउट होतात, पण त्यांना जॉब नाही. 8 आणि 10 साठी त्यांना पुणे मुंबई गाठावं लागतं. तिथे कुठे काय 8 आणि 10,000 रुपये, आणि तिथे सुद्धा यांना हे नाही. काही पोरं विद्यार्थी आत्महत्येवर आले आहे या प्रकरणामुळे. प्रवक्ते यांचा मुद्दा लक्षात घ्या, मी उत्तर घेणार आहे. आजच्या शहराची परिस्थिती म्हणजे शहरीकरणाच्या शहराची परिस्थिती, रोजगारासंदर्भात सांगतो. इथे रोजगार आयटी पार्क आपल्या इथे बडनेरा विधानसभेच्या अंदर MIDC मध्ये आयटी पार्क मागच्या 20 वर्षापासून बनलेला आहे, पण ती बिल्डिंग तयार आहे, पण तिथे आयटी पार्क शेवटपर्यंत सुरू झाला नाही. याचं श्रेय कोणीतरी घ्यावं. त्याच्या व्यतिरिक्त सांगतो, शहरी भागात आज जुआ, पब, डिस्को बार म्हणजे असे अवैध धंद्याचा बाजार या सुरसुराट झालेला आहे. मागच्या 10 दिवसात
8 मर्डर या शहरात झालेले आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या, शहराची एवढी विदारक परिस्थिती आजपर्यंत झालेली नव्हती, ती आज झालेली आहे. याला कोणीतरी याची पण जबाबदारी घेतली पाहिजे. या लक्षात. रेल्वे वॅगनचा जो मुद्दा आहे म्हणतात नाही, रोजगाराबद्दल बोलतोय. रेल्वे वॅगन मध्ये रोजगार अजूनही ज्यांच्या 43 लोकांच्या जमिना गेलेल्या आहेत, आज त्यांनाच रोजगार नाही, ते बाकीच्या लोकांना कुठून रोजगार देतील? याच्यासाठी सरकारनं भांडायला पाहिजे होतं. याच्यात भाजप पण दोषी आहे, ते पण सत्तेत होते. याच्यात स्वाभिमानचे आमदार राणा पण दोषी आहेत, कारण की ते पण सत्तेत होते. हा सगळा खेळ आहे यांचा. लोकांना रोजगार अजूनही उपलब्ध नाही आहे. रोजगाराच्या नावावर गेल्या 15 वर्षात माननीय विद्यमान आमदारांनी काय केलं? काहीच केलं नाही. स्वतःचा एक डीपीएस स्कूल काढलेला आहे. 2 लाख रुपये फी घेऊन मुलांना प्रवेश दिला. कोणत्या जनसामान्यांसाठी रोजगारासाठी काय केलं? शिक्षणासाठी काय केलं? ताई बोला. लोक म्हणतात की रविभाऊ किराणा वाटते. माझं म्हणणं हे आहे की यांनी 1 पाव साखर तरी वाटून दाखवा. त्यांना लाज वाटायला पाहिजे. सामान्य जनतेला तुम्ही विचारा की या मतदारसंघामध्ये कोण पाहिजे, या मतदारसंघाला कोण पाहिजे. एक मिनिट. जर या मतदारसंघाला कोण पाहिजे तुम्ही सामान्य जनतेला विचारा. प्रत्येक जण म्हण की रविभाऊ राणाच पाहिजे, कारण सुखा दुःखामध्ये तोच माणूस धावून येतो आणि सगळे कामं तो माणूस राज्य शासनाने प्रवक्ते ऐका ना, त्या मुलाने, त्या कार्यकर्त्याने मुद्दे मांडले. टेक्सटाईल किराणाचा मुद्दा, टेक्सटाईल पार्क वगैरे जो काही मुद्दा होता तो. आमदार रवी राणा सातत्याने दिवाळीच्या वेळेला जसं आपण आपल्या नातेवाईकांकडे भेटवस्तू घेऊन जातो, तसं आपण या ठिकाणी दरवर्षी गेल्या 15 वर्षापासून, निवडणूक असो निवडणूक नसो, दरवर्षी 15 वर्षापासून या ठिकाणी सातत्याने ते भेट म्हणून किराणा पाठवतो. जो कच्चा माल असतो त्यांनी फराळ तयार होतो. हीच आयडिया घेऊन राज्य शासनाने आनंदाचा शिधा सुरू केला. याचा अर्थ इथल्या भाजपच्या लोकांचा त्याला विरोध आहे का? आणि जे 1,500 रुपये महिना सध्या लाडली बहीण योजना सुरू केली आहे, आम्ही तरी किराणा 1000 रुपयापर्यंत वाटतो. लाडली बहीणमध्ये 1,500 रुपये देतात, याचा त्यांना विरोध आहे का? याचा अर्थ देवेंद्रजीचेच कार्यकर्ते देवेंद्रजींना विरोध करतात का? माझा त्यांना प्रश्न आहे. बरं त्यांनी जे म्हटलं रोजगाराचा पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क आला, त्याच्यानंतर या ठिकाणी जी टेक्सटाईल इंडस्ट्री उभी आहे ती केवळ आणि केवळ राज्य शासनाच्या माध्यमातून रविभाऊ राणा यांनी या ठिकाणी आणली. हरमन कंपनीची फिनोलेम कंपनी आहे. हरमन फिनोकेमच्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. तसंच या ठिकाणी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क आलं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आलं. हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या इथल्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या असतात आणि यामधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार या ठिकाणी निर्माणच झालेला आहे. परंतु यांना केवळ वैयक्तिक विरोध करायचा आहे. यांना रोजगार हा दिसणारच नाही, कारण यांचे रोजगार वेगळे आहेत. मला सांगा, आपलं शहर पेन्शनरचं व्हायला लागलं, युवक नोकरीसाठी बाहेर पडतात, म्हणजे रोजगार नाही. एक भारतीय जनता पार्टीचा नेता विरोधात असला म्हणजे पूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विरोधात नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रविभाऊ राणा यांच्या सोबत आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. या निवडणुकीमध्ये दोन भाजपाचे नेते विरोधात असले म्हणून लढणार नाही. कार्यकर्ते सोबत आहे. आमचा जे महायुती आहे हे सोबत आहे. रविभाऊ राणा यांच्या पाठीशी पूर्ण महायुती राहणार आहे. या पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा बाईट घ्यायला या तेव्हा तुम्हाला दिसेल का रविभाऊ राणा यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी सगळे भूमिका स्पष्ट केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ते तुमचं काम करणार नाही. एक नेता विरोधात काम केल्यानं काही होणार नाही. एक नेता, एका नेत्यावर पक्ष नाही आहे. भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे. एक नेता विरोधात आहे म्हणून भारतीय जनता पार्टी विरोधात नाही. सामान्य भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते बडनेरा विधानसभाचे रविभाऊ राणा सोबत आहेत. रोजगार मला संपवायचा, पुढल्या मुद्द्याला जायचं. बोला. यांचेच कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेत आहे. आताही तुम्ही राजकमल चौकात जाऊन बसा. 6 महिन्याचा पगार न दिल्यामुळे यांच्याच कॉन्ट्रॅक्टरचे लोक बाहेर बसलेले आहे. सगळे रोजगार बुडून बाहेर बसवी. राजकमल चौकात जाऊन पाहूया. महानगरपालिकेला तुमचा कॉन्ट्रॅक्टर पैसा देतो, तुम्ही ठरवलेला आहे. तो पैसा तुमचा आहे आणि तो पूर्ण पैसा तुम्ही खाल्लेला आहे. तुम्हाला पूर्ण पगार मिळालेला आहे. ठीक. आता आपण या ठिकाणी आपला कार्यक्रम चालू आहे ना, इथंही सुद्धा या भूमाफियानं जागा सोडली नाही. बाजूनं टीन शेड लागलाय, हे रवी राणानंच केलाय. हा जो रोड केला होता फक्त इथं दहीहंडी होते म्हणून रोड केला. ह्याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ज्या रोजगाराचा विषय येता, अंजनगाव बारी भानखेडा रोडवर यांनी स्वतःचा गव्हर्नमेंटचा रोड
स्वतःच्या फार्म हाऊसच्या अंदर घेतला. आणि दुसरा विषय असा, या बडनेरा मतदारसंघामध्ये बडनेरा गावाचे विटा भट्ट्याचे असे 20 लोक आहेत. त्यांच्याकडे 200 ते 400 लोक रोजगार उपलब्ध करून देणारे लोक आहेत. या लोकांची जमीन ई क्लास आहे. ई क्लासवर 50 वर्षापासून ते भट्टे निधर उजवा करता परिवाराचा. अशा मुद्दा आहे. लोकांच्या भट्ट्याचे उद्ध्वस्तपणा केला आणि ते जमीन या रवी राणाला पाहिजे आहे म्हणून उद्ध्वस्त. अमरावतीत एअरपोर्ट मी पुढला मुद्दा घेतो. पाजी येतो तुमच्याकडे, बोला तुम्ही. एअरपोर्ट अजून सुरू झालेलं नाही, ते म्हणतात सुरू होणार. एअरपोर्टचं श्रेय त्यांनी व्यक्त केलेलं आहे. ते नेमकं कोणाचं आणि एअरपोर्ट का अजून सुरू झालं नाही हा प्रश्न मी घेतो थेट. बोला नेते. एअरपोर्ट कनेक्टिव्हिटीचा विषय बरोबर. हा, लोक जाऊ येऊ शकतील, व्यापार वाढेल तुमच्याकडे. व्यापार वाढला तर भांडवल येईल, मार्केटमधलं वर्तुळ वेगवान होईल. का अजून एअरपोर्ट सुरू झालं नाही? एअरपोर्ट खासदार नवनीतजी राणा, रविभाऊ राणा यांनी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार उड्डाण मंत्री यांच्यापासून आणलेला आहे मंजूर करून. दिवाळीनंतर एअरपोर्ट इथून सुरू होणार आहे, विमान सुरू होणार आहे दिवाळीनंतर. आचारसंहिता संपल्यानंतर विमान सुरू होणार आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय माजी खासदार नवनीतजी राणा आणि आमदार रविभाऊ राणा यांचा आहे. बाकी काहीच नाही. यांनी काहीच नाही केलं, काँग्रेसने काहीच नाही केलं. यांच्या जे आतापर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, काय केलं यांनी? आणि महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे महापौर होते, त्यावेळेस युवा स्वाभिमान पार्टीचे जे सपोर्टर होते, आमचे जे सदस्य होते ते सपोर्टर होते आणि त्यांच्या सपोर्टरने महापौर आहेत. हे चेतन भाऊ समोर उभे आहे, महापौर युवा स्वाभिमान पार्टीच्या सपोर्टने होते. मला सांगा एक मिनिट. दिवाळीनंतर आपण सोबतच मुंबईवरनं अमरावती येऊ विमानात. 100% बघा, हे म्हणतात आपण सोबत येऊ. सोबत दिवाळीनंतर एअरपोर्ट सुरू होणार आहे. पहिली फ्लाईट मुंबई, दिल्ली आणि पुन्हा 3 सुरू होणार आहे. आपण सोबत येणार. आपण सोबत येणार आहे 100%. एअरपोर्ट मी येतोय. एअरपोर्ट मला सांगा. एअरपोर्ट ते म्हणतात विमानाचं पहिलं उड्डाण दिवाळीनंतर लगेच होईल. ते म्हणलेत की सोबत प्रवास करू. विमान ऐकून घ्या, पहिला ऐकून घ्या. एअरपोर्ट हे काही रवी राणाचं श्रेय नाही आहे, त्यांच्या मतदारसंघात सुद्धा नाही आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील होते तेव्हा त्या एअरपोर्टची आणि सुधीर भाऊ होते. नवनीत राणाचा त्याच्यामध्ये काही रोल नाही आहे. कारण सांगतो, नवनीत राणा ह्या केंद्रात होत्या आणि एअरपोर्ट हे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्याच्यामुळे यांना हेच माहिती नाही की एअरपोर्ट बनवलं कोणी आहे. हे काय सांगतील एअरपोर्ट त्यांनी बनवलं म्हणून? यांना हेच माहित नाही अजून एअरपोर्ट कोणी बनवलेला आहे. त्याच्यामुळे एअरपोर्टचा हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील तसेच अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या काळात झालेला आहे. बरं, ठीक आहे. एअरपोर्ट बोला. इतक्या वर्षापासून म्हणत आहे की ते एअरपोर्ट चालू करत आहे. आजपर्यंत आम जनतेचा कोणी विचार केला का की व्हीआयपी लोकच आजपर्यंत म्हणतात की माझे खासदार म्हणतात की आतापर्यंत आम्ही एअरपोर्ट करत आहे, पण सामान्य जनतेसाठी आतापर्यंत कधी एअरपोर्ट झालेला आहे? कधी उघडं होणार आहे? 15 वर्षापासून एकच ऐकत आहे की माझे खासदार करत आहे, पण माझे खासदारांचं आणखी काहीच दिसत आहे. सामान्य जनता वाटच बघत आहे. इथे फक्त माझे खासदारांचे प्रायव्हेट. एअरपोर्ट कोणामुळे सुरू होणार आहे? श्रेय कोणाचं? एअरपोर्टची मुहूर्तमेढ हे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि तेव्हाचे गव्हर्नर आपल्या इथचे रासू गवई साहेब यांच्यामुळेच झालेली आहे. आणि आता याचं उरलेलं उद्घाटन हे काँग्रेसचे आताचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. त्याच्यानंतर पूर्णपणे याची विमान उड्डाण होणार आहे. आता ते वेळेवर फक्त अजून कुठलीही तिची बांधकाम झालं नसतानाही पूर्ण म्हणजे देशाचे पंतप्रधानांनी घाई निवडणुकीच्या याच्यावर त्यांनी उद्घाटन केलं असलं तरी अजूनही ते पूर्ण झालेलं नाही. एअरपोर्टचं श्रेय यांचंही नाही. श्रेय. ठीक आहे. युवक बोला. रोजगाराच्या मुद्द्यावर बोलत आहे मी. जी वॅगन फॅक्टरी आहे आपल्या इथली, हे फक्त यांनी नावासाठी जे आतापर्यंत समोर आणली होती, आतापर्यंत हे केली होती. 75% तिथलं GR आहे की स्थानिक लोक लागले पाहिजे. आतापर्यंत ते टेंडर वाईज दिले त्यांनी आणि बाहेरच्या स्टेटमधले लोक भरून राहिले, कारण की त्यांना त्याच्यावर कमिशन मिळते. बरं, ठीक. आलं लक्षात. बाहेरच्या लोकांना रोजगार मिळतो, स्थानिकांना नाही. एअरपोर्ट
मेडिकल कॉलेजचं उद्घाटन 9 ऑक्टोबरला झालेलं आहे. एअरपोर्ट आहे का? तोच विषय सांगतो ना मी, रोजगार आणि शिक्षणाच्याच गोष्टी बोलतोय. माझा एअरपोर्टचा मुद्दा आहे. मी येतो, मी मेडिकल कॉलेज आणि याच्यावरती येतो, एज्युकेशनवर येतो. हा बोला, फायनली उत्तर देऊन टाका. खासदार नवनीत राणा असताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जेव्हा झाले तेव्हा 72 कोटी रुपये खासदारांच्या पत्रावर त्या ठिकाणी आलेले. राहिला प्रश्न यांचा विद्यमान खासदारांचा. विद्यमान खासदारांनी केंद्र शासनासोबत पाठपुरावा केल्याचं एक तरी पत्र त्यांनी आता दाखवावं असेल, एक तरी पत्र दाखवावं. एअरपोर्टच्या आजही टर्मिनल बिल्डिंग उभी आहे. एटीसी टावर उभा झालेला आहे. एटीसी टावर G+7चा एटीसी टावर उभा झाला आहे आणि 90% काम झालं आहे. आणि जेवढेही भारतीय जनता पार्टीचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जेवढ्याही सभा झाल्या त्या सर्वांची विमान या ठिकाणी लँड झाली, टेक ऑफ झाली. नाईट लँडिंगची व्यवस्था सुरू झाली. थोड्या दिवसामध्ये इंडिगो एअरलाइन्सनी या ठिकाणी, तसेच फ्लाईट 91 एअरलाइन्सनी या ठिकाणी पूर्ण सर्व्हे केला. त्यानंतर त्यांनी ठरवलं टर्मिनल बिल्डिंग कंप्लीट आहे. एटीसी टावरचं काम 90% कंप्लीट झालेलं आहे. थोड्याच दिवसात जास्तीत जास्त आचारसंहिता उठल्यावरती या ठिकाणी प्रवासी विमान उडेल आणि पुढच्या वेळा तुम्ही आणि मी नागपूरवरून, मुंबईवरून या ठिकाणी सोबत प्रवास करण्याची मी तुम्हाला शाश्वती देतो. पक्का 100%. एअरपोर्टचं श्रेय कोणाचं? एअरपोर्टचं श्रेय नवनीत राणा आणि रवी राणा. बरं, त्यांनी त्यांच्याकडे श्रेय घेतलं, यांनी यांच्याकडे श्रेय घेतलेलं आहे. यांनी वेगळाच मुद्दा. काय बाबा तुमचं काय म्हणणं आहे? माझं हे म्हणणं आहे, मी आम जनता आहे, हे बीजेपी आणि युवा स्वाभिमान हे दोन्ही एकाच पक्षाचे घटक आहे आणि हे दोघंच भांडणं करून राहिलेले आहे. हा काय ताल तमाशा आहे तुमचा? काय ताल तमाशा आहे? ह्या ढिंडोरेपणा करून राहिले दोन्ही पक्ष. ह्या दोन्ही पक्ष ढिंडोरेपणा करून राहिले. तो म्हणते मिली, हा म्हणते मिली. दोन्ही एकी चट्टी बट्टी का खालीचे आहे. हे तो म्हणते मी, हा म्हणते मी. कमाल आहे. आम्ही महायुतीचे सगळे पक्ष सोबत आहे. भाजपचं आमचं कोणतंही भांडण नाही आहे, सगळे सोबत आहे. भांडणाचं खरी आहे, समोरासमोर भांडतायत मंडळी. हे भांडण असं सुरू राहणार आहे. मला आणखीन काही मुद्द्यांना हात घालायचा आहे. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी इथल्या स्थानिक मुद्द्याला हात घालतोय, जो नुकताच मला कळाला. तो आहे इथल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या स्वच्छतेचा. बरं, तुम्ही म्हणाल यात आमदाराचा विषय काय, पण मंडळी असं म्हणणं या लोकांचं की जी ठेकेदार मंडळी ती आमदारांची आहे. बरं, स्वच्छता होत नाही म्हणून रोगराई देखील मोठ्या प्रमाणात इथं होताना दिसते. डेंग्यूमुळे इथं काही मृत्यू झाल्याचं देखील समोर आलंय. मी थोडक्यात हा मुद्दा घेतोय, मुद्दा हा घेतोय. प्रवक्ते तुम्ही तयार राहा, या मुद्द्याला घेऊन उत्तर द्या. हा बोला महापूर बोला. अमरावती महानगरपालिका किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्याच प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्था आता अस्तित्वात नाहीये. त्यामुळे यावर प्रशासक आहे आणि या प्रशासकावर साधारणतः सर्व दबाव हा तिथल्या मुद्द्याला हात घाला. आरोप काय तुमचा? तिथल्या आमदाराचा असतो. आम्ही जेव्हापर्यंत सत्तेत होतो तोपर्यंत स्वच्छतेचा विषय असो की इतर कोणते स्थानिक स्वराज्य संस्थेचे विषय असो आम्ही हाताळलेले आहे. परंतु त्यानंतर जी स्वच्छतेचे नवीन कॉन्ट्रॅक्ट निघालेले आहे त्यामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांना ते दिले. आज अमरावती शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, कोणत्याही प्रकारची स्वच्छता झाली नाही आहे. हाईट म्हणून सांगतो, 2 पेशंट डेंग्यूने आज दगावलेले आहे. 10 पेशंट ऍडमिट आहे आणि ते ICU मध्ये ऍडमिट आहे. थोडीशी तरी अशी वाटायला पाहिजे. बरं, ठीक आहे. प्रवक्ते सांगा मला काय या उथळ कार्यकर्त्यांचं हेच अपयश आहे. यांना मुळात भारतीय जनता पार्टीचे आहे की नाही यांना हे त्यांच्या स्वतःचा माहिती. राज्य शासन भारतीय जनता पार्टीचं आहे. गेल्या प्रधानमंत्री यांनी केव्हा स्वच्छता अभियान राबवलं, हे स्वतः सत्तेमध्ये होते. त्यांनी सत्तेमध्ये बसून मलाही खाल्ली. आणि मुळामध्ये कुठलेही स्वच्छतेचे कॉन्ट्रॅक्ट हे व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट नसतात, हे त्या तिथल्या संस्थेना दिले जातात आणि त्या ज्या संस्था जे रन करतात फक्त यांच्या डोळ्यामध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते खुपतात. बाकी यांना दुसऱ्या संस्था, त्याच्यामधून कितीतरी महिलांना रोजगार मिळाला, त्याच्या माध्यमातून कितीतरी गृहोद्योगांना रोजगार मिळाला. स्वच्छता कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत. परंतु हे जे उथळ कार्यकर्ते आहेत ज्यांना माहिती आपल्याला तिकीट मिळणार नाही, पण आम्ही गुडघ्याला बॅशिंग मधून तयार आहे. आणि लोकसभेलाही असंच झालं. परंतु नंतर मग 8 दिवसानंतर जेव्हा तुम्ही आमचे पुन्हा बाईट घ्यायला येता तेव्हा चित्र स्पष्ट असतं की हेच लोक पुन्हा आमच्या वतीने बोलतील आणि आताही ते चित्र राहणार आहे. तुम्ही 8 दिवसांनी आलात तर महायुतीचे उमेदवार या ठिकाणी रवी राणा असतील आणि हे त्यांचा प्रचार निश्चित करतील. घोषणा नंतर द्या, म्हणजे तुम्ही त्यांना उथळही म्हणताय आणि तुम्ही असंही म्हणताय की 8 दिवसानंतर तुमच्याकरता ते काम करतील. मतदार जेवढाही भारतीय जनता पार्टीचा बडनेरा विधानसभा मतदारसंघातील मतदार आहे तो पूर्णपणे आमच्या बाजूने आहे. आणि युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांचा महायुतीत समावेश आहे. दोघांच्या युतीमध्ये समावेश आहे आणि युतीचा उमेदवार हे रवी राणा या ठिकाणी असणार आहे 100%. बोला. स्वच्छताचा झोन निहाय ठेका काढण्यात आला होता. तो 4 संस्थेला दिला. त्या 4 संस्थेतले
2 संस्थे या आमदाराचे, 2 संस्थे या आमदाराचे, अमरावती आणि बडनेरा विधानसभेच्या आमदारांनी तो वाटून घेतला. पहिलेचे जे साफसफाईचा ठेका होता त्याच्यात प्रभाग वाईज 56 मजूर पाहिजे होते, म्हणजे त्यांची सकाळी नोंदणी होत होती की इथे 56 मजूर आहे. या दोघांनी या नवीन ठेक्यामध्ये एक अशी नवीन पद्धत आणली जी फक्त भारतामध्ये एक अमरावती महानगरपालिका आहे जिथे तुम्ही एकही कर्मचारी नसला तरी तो ठेका चालू राहील. म्हणजे स्वच्छतेला किती लोक पाहिजे याची काही जबाबदारी नाही. तुम्हाला मी ट्रकची 132 घंटा कटल्या गाड्या वापरण्याची त्याच्यामध्ये नोंद होती, त्याच्यापैकी फक्त 120 गाड्या घेण्यात आल्या, बाकीच्या घेण्यात आल्या नाही. तरी यांना साफसफाईचा ठेका कंटिन्यू सुरू ठेवलेला आहे. ही आपल्या बाजूले इथे नवा ते मल्टिप्लेक्सच्या जागेसाठी याच्यात आम्ही सुप्रीम कोर्टातून याच्यावर स्टे आणलेला आहे. मी स्वतः त्याच्यात पिटिशनर आहे. ही 300 कोटी रुपयाची जागा महानगरपालिकामध्ये या दोन्ही आमदारांनी मिळून फक्त 12 कोटी रुपयात विकण्याचा घाट घातलेला आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या, याच्यात मी फक्त एकाला म्हणणार नाही, याच्यात दोघंही लोकप्रतिनिधीमध्ये आणखी सांगतो मी याच्यासाठी सांगत आहे की अमरावतीचे विद्यमान आमदार हे काँग्रेस पक्षाचेच होते. मी काही त्याला डावलून चालणार नाही. आज ते राष्ट्रवादी पक्षात गेले वापस पुन्हा, पण यामध्ये हे दोघंही लोक सामील होते, एवढी मी जबाबदारीने सांगत आहे. पण चला, पक्षाचे असून त्यांनी मोठ्या दिलाने सांगितलं. हा काय हे फक्त पक्ष घेत आहे, पण सामान्य जनता इथे बडनेरामध्ये जुन्या वस्तूने पाणी येत नाही. 11-11, 12-12 वाजेपर्यंत नळ येते. हे फक्त भांडत आहे कोण कोणाला पाठिंबा देणार. सामान्य जनतेला पाणी येत नाही. इथे बडनेरामध्ये 11-11 रात्री 12-12 वाजता पाण्याचं नळ येते. ते पण फोन लावावं लागतो आम्हाला 10-10 की पाणी कधी येणार, पाणी कधी येणार. हा प्रश्न कधी कधी सुटणार. चला चला, कुठल्या मुद्द्याला, स्थानिक मुद्द्याला घेऊन आपण महापालिकेच्या चर्चा करू. महापालिकेच्या मुद्द्याला घेऊन नंतर चर्चा करू. ऐका, येतो 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 मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेज. हा काय काय म्हणणं आहे ताई? मागच्या डिसेंबरची गोष्ट आहे. आता म्हणजे 11 महिने होतात आहे. यशोदानगरमध्ये स्मशानभूमीमध्ये यांनी कचरा डेपो केलेला आहे आणि कचरा डेपो करून संपूर्ण महिला केला. जे आमदार रवी राणांनी बडनेरा मतदारसंघातले जे रवी राणा आमदार आहेत त्यांनी तिथे कचरा डेपो केलेला आहे. आम्ही त्यांना निवेदन देऊ देखलं. लिटरली तो कचरा पेटवला जाते. कचऱ्यामध्ये काय नाही राहत. तिथल्या नागरिकांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. ठीक आहे, मुद्दा आला तुमचा, मुद्दा आला आला आला. लहान लहान मुलांचे जीव गेलेले आहे. ह्या 8 दिवसात 4 बळी गेलेले आहे या कचऱ्याच्या घनकचऱ्याच्या संदर्भात. ठीक. चला, मेडिकल कॉलेजच्या, मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेज. हा, मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेजचा मुद्दा एवढ्या वर्षापासून काँग्रेसचे आमदार या ठिकाणी अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये कचऱ्याचा डेपो का नाही केला? कचऱ्याचा डेपो अमरावती विधानसभेत का नाही केला? कारण तेव्हा तुम्हाला मलिदा खाताना कचऱ्यावर तर चांगला वाटत होता. आता अरे आमदाराचं काम काय? महानगरपालिका कोण चालवते? काहीतरी विरोधाला विरोध करायचा आणि आमदार रवी राणांचं नाव कशातही गोवायचं. तर आमदार रवी राणांचं नाव घेतल्याशिवाय यांना प्रसिद्धी मिळत नाही. मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेज, ऐका ऐका ऐका, मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेज हे बडनेरा विधानसभा मतदारसंघात येत आहे. शासनाने त्याचे टेंडर काढले. 165 कोटी रुपयाचं कंपाऊंड वॉलचं टेंडर निघालं. मौजे हातीयाला भाग, हे मौजे बडनेरामध्ये येते, प्रकारे बडनेरामध्ये येते. हे बडनेरा विधानसभेत नाही तर कुठे? यांना मुळात फक्त आमदार या नावाला व्यक्ती खुपणारा आमदार आहे म्हणून त्यांना व्यक्तिशः विरोध करायचा आहे. बाकी यांचा दुसरा काहीही घेण्यात येणार नाही. मेडिकल कॉलेज मंजूर झालं, ते तुम्ही केलं. मेडिकल कॉलेज मंजूर झालं. बडनेरा विधानसभा मतदारसंघात त्यांनीच मंजूर केलं. त्यांच्याच पत्रावर मंजूर झालं. यांच्या लोकांनी जर मंजूर केलं तर यांच्या मतदारसंघात नसतं दिलं शासनाने. ठीक ठीक येतो येतो येतो. हा बोला. हा, तुम्हाला बोलायचं मेडिकल कॉलेज. मेडिकल कॉलेजचं 9 ऑक्टोबर रोजी आभासी पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. पण उद्घाटन झालं, 100 ऍडमिशन होणार होत्या. 15 दिवस झाले, त्याच्यात कुठलीही प्रोग्रेस झालेली नाही. एक मिनिट मला बोलू द्या आजी. हे फक्त आभासी स्वप्न दाखवत आहे. आमच्या इथल्या जिल्हा परिषदा शाळा बंद पडल्या. 25 ते 30% हा ग्रामीण भाग बडनेरा मतदारसंघातला भातकुली तालुक्यात आहे. याच्यावरही लक्ष द्या तुम्ही आधी पहिले. शाळा बंद पडत आहे, शाळेत विद्यार्थी नाही, शिक्षक नाही, शाळेची अवस्था गंभीर झालेली आहे. तुम्ही विमानतळाचे, मेडिकल कॉलेजचे आम्हाला स्वप्न दाखवत आहे, पण मूलभूत समस्याचं काय? मूलभूत समस्येला कोण उत्तर देणार, कोण भांडणार? सोयाबीनला भाव नाही, आमच्या शेतकरी बापाचं मूल्य वाढून नाही राहिलं, त्याच्यावर नाही बोलून राहिले तुम्ही. त्या मुद्द्याला येतो, शेवटपर्यंत करणार. दोन्हीही पार्ट्या सत्तेत आहेत. स्वाभिमानी पण सत्तेत होती, बीजेपी पण सत्तेत होती. सोयाबीनला भाव नाही. तो मुद्दा घेतो, तो मुद्दा घेतो. मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेज फायनली सांगा. हा,
मेडिकल कॉलेजचं जे श्रेय रवी राणा घेतात ना ते त्यांचं मुळातच श्रेय नाहीये. कारण का भारतीय जनता पार्टीचे नेते किरण भाऊ पातुरकर यांनी जन आंदोलन केलं, सर्व पक्षीय आंदोलन केलं आणि नंतरच मेडिकल कॉलेज अमरावती शहरामध्ये आलेलं आहे. रवी राणा ते फुकटचं श्रेय घेतात, जसे ते बोर्ड लावतात तसं मेडिकल कॉलेजचं श्रेय घेतात आणि मेडिकल कॉलेजच्या नावावरती त्यांनी तिच्या सर्व वीटभट्ट्या उचलल्या आणि सर्व वीटभट्ट्यांवाल्यांना बेरोजगार केलेला आहे. एवढंच त्यांचं श्रेय आहे. ठीक आहे, बोला नेते काय. काय भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष किरणभाऊ पातुरकर यांनी अथक प्रयत्न केलेले मेडिकल कॉलेजसाठी आणि आम्ही सुद्धा युवा मोर्चाच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजसाठी आंदोलन केलेले, त्यामुळे मेडिकल कॉलेज आज अमरावतीला आलेले आहेत. हे आहे तर श्रेय घेत आहे. आणि दुसरा मुद्दा, यांचे पक्षाचे प्रमुख प्रवक्ते यांनी पक्ष सोडून गेलेले आहेत, त्यांनाही माहित आहे यांचे आमदार पडणार होते. यांचं श्रेय आता हे काय म्हणतो पाहूयात. डीन कोण आहे एवढं विचारा फक्त इथे. काय अरे मेडिकल कॉलेजचा डीन म्हणून जो प्रमुख आहे तो इथे प्रमुख म्हणून कोण आणला? ज्यांच्याच कोणत्या तरी एका पार्टीच्या माणसांनी तो दिला असेल, तो कोण आहे एवढं तर विचारा. मेडिकल कॉलेजवर प्रश्न करताय. मेडिकल कॉलेजचा डीन कोण आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे. सब ऐका ना अत्यंत काय फरक पडतो महत्वाचा विषय आहे. ऍडमिशन कोण घेईल? ऍडमिशन यांनी त्यांनी ते आणलं. अरे इथे त्या डॉक्युमेंटवर डीन म्हणून कोण आलेला आहे एवढंच इथे कोणाला माहित नाही. फक्त हे श्रेय घेण्याचा वाद आहे. आम्ही बनवलं. अबे पण इथे घेणारा डीन कोण आहे? मेडिकल कॉलेज अजून उभं राहिलेलं नाही. अरे अजून तर खुदडीने मारली. ऑनलाईन उद्घाटन झालं. कागदावर आहे सगळं काही. मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जातोय. बडनेरा मतदारसंघात शहराबरोबर ग्रामीण भागही येतो. शेतकऱ्यांच्या सोयाबीनसाठी, शेतकऱ्यांच्या कापसासाठी, शेतकऱ्यांच्या धानासाठी विद्यमान आमदारांनी केलं काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिवाळीच्या दिवशी आमदार रविभाऊ राणा हे जेलमध्ये होते 15 दिवस. हे विसरलेले आहे. यांनी कोणतं आजपर्यंत आंदोलन केलं? काँग्रेसवाल्यांनी किती भाव दिला सोयाबीनला? आणि सोयाबीनच्या भावासाठी आणि कापसाच्या भावासाठी प्रत्येक वेळेस आमदार रविभाऊ राणा सत्तेत जरी असले तरी आंदोलन करतात. दिवाळीच्या दिवशी जेलमध्ये राहणारे एकमेव महाराष्ट्रातून आमदार रविभाऊ राणा होते. नेते आज मला ऐका आज मला बाजारपेठेत एक शेतकरी भेटला होता. त्या शेतकऱ्याने असं म्हटलं की एकरी सोयाबीन लावण्याकरता त्याला 20,000चा खर्च येतो आणि आता एक क्षणाला त्याच्या घरातलं सोयाबीन तू विकू शकत नाही, कारण भाव चाललाय 3,100 3,200. मंडळी जर तुमच्याच देवेंद्र भाऊंनी आंदोलन केलं होतं कृषी दिंडी काढून की शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,000चा भाव मिळाला पाहिजे, आज तुम्ही या मुद्द्यावर बोलायला पाहिजे. बोला. मी शेतकरी आहे, मी सुद्धा शेतकरी आहे. मी सोयाबीन पिकवतो. सोयाबीनला प्रति हेक्टरी 5,000 रुपये सरकारने जाहीर केलेले आहे. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. अन्य योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वीज बिल पूर्ण माफ केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आता काय भाव मिळतोय त्याला? 4350 रुपये आजचा भाव आहे सोयाबीनचा. पक्का 4350 रुपये. 4350 रुपये आजचा भाव आहे सोयाबीनचा. कोणी आमदारांना कोणता असा आमदार आहे त्याने शेतकऱ्याचं भलं केलं दाखवा एखादा तरी? फक्त सावकारकी केली आहे आजपर्यंत. कोणी कास्तकाराला भलं नाही दिलं. ठीक आहे, प्रवक्ते मुद्द्याला घेऊन बोलू. माझा प्रश्न आहे ऐका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्याला कृषी दिंडी काढून सोयाबीनला 6,000 भाव मिळाला पाहिजे ही मागणी केली होती. पण आज स्थिती काय? केंद्रातही तुमचंच सरकार आहे, राज्यातही तुम्हीच आहात. आता पुढे पाहू काय नेमका होतं. मिनिमम सपोर्ट प्राइस जी असते ना ती प्राइस ऐका ना एकदा 4,500 रुपये भाव हा सरकारी भाव आहे. परंतु आचारसंहिता लागल्यामुळे सरकार खरेदी करू शकत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा माल खरेदी करणं होत नाही. शेतकऱ्याचा मुद्दा आहे. सोयाबीनचा आजचा भाव 3700 रुपये फक्त. आणि मार्केटमध्ये 3700 भाव असताना मार्केटमध्ये 2600 रुपये 3,000 रुपयांनी
शेतकऱ्याची पिळवणूक करण्यात येत आहे। एपीएमसी कोणाची असो, त्या एपीएमसी मध्ये व्यापारीकरणाचा बाजार झालेला आहे। हा व्यापारीकरणाचा बाजार कोणताही पक्ष असो, एपीएमसी कोणाची आहे? एपीएमसी हे कोणत्याही पक्षाची असली, कुठल्या पक्षाची आहे? कुठल्याही पक्षाची असली, आज 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 ऐका ना, सत्ता मी आजही सांगतो की सत्ता ही काँग्रेसची आहे। मी पुन्हा सांगत आहे प्रत्येक जागी ही सत्ता दुसरी आहे ना। केंद्राने 4800 रुपये मूलभूत भाव, 4800 रुपये केंद्र शासनाने 4800 रुपये मूलभूत भाव दिला असतानाही व्यापारीकरणामुळे शेतकऱ्यांची ही मिट्टी मोल मालानी घेण्यात येत आहे। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। पणन महासंघाने त्याच्यावर कारवाई केला पाहिजे। पालकमंत्री हरवलेला आहे आमच्या अमरावतीचा आतापर्यंत। पालकमंत्री जिल्हाधिकारी हा त्याचा मुख्य असतो, त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। एपीएमसी भाव ठरवत मला कळलं, हे गव्हर्नमेंट ठरवतात, केंद्र राज्य मिळून ठरवते। एपीएमसी कोणाची असली, बाजार समिती कोणाची असली तर हे देखरेख करते। आता नाफेडची खरेदी सुरू झाली, हा गव्हर्नमेंट भाव ठरवत असते। शेतकऱ्यांचा मुद्दा मांडते। भातकुली क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा इतका त्रास आहे, त्यासाठी आम्ही आंदोलन केले मोठे मोठे, तरी पण यांनी काय माझा सोयाबीनच्या आणि कापसाचा भाव आहे। सोयाबीन वेळ संपतोय माझ्याकडे। रवी राणा आमदार झाल्यावर जंगली जनावर आले का? काँग्रेसच्या काळात नव्हते? मला असं म्हणतंय, काँग्रेसच्या काळात नव्हते। ऐका ना नेते, मुख्यमंत्री कधी बांधावर आले नाही। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण त्यांनी सरकार चालवलं। नेते कधी आमदारांनी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पाहिलं नाही। मला एक सांगा, शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक मिनिट ऐका माझा प्रश्न आहे। नवनीत राणा देखील केंद्रात सभागृहात होत्या की नाही? मग त्यांनी भाषण उघडून बघा, लोकसभेमधले त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला। पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी होतं, जे निर्णय राज्य शासनाच्या हातात होते, यांचे मुख्यमंत्री जेव्हा फेसबुक लाईव्ह करण्यात व्यस्त होते, यांच्या पालकमंत्री घरून त्यांना फक्त कमांड देण्यामध्ये बिझी होत्या, पण त्यांनी कधी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाय टाकला नाही। रवी राणांनी त्यांनी विदर्भाला पूर्णपणे शेतकऱ्याला अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी किती प्रश्न उपस्थित केले? दिवाळीच्या काळामध्ये जेलमध्ये गेले, सोयाबीनला रस्त्यावरती जेव्हा भाव मिळत होता तर आंदोलन केलं। रवी राणाने उपोषण केलं। रवी राणाने शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळावा म्हणून उपोषण केलं। एवढं उपोषण केलं, किती परिणाम झाला आणि शेवटी त्यांनी शेतकऱ्याकरता निधी। ठीक आहे, सामान्य माणूस आहे। ऐका, मी एक सामान्य माणूस आहे। मी एका कॉलनीत राहत होतो। सामान्य जनतेचा असा आवाज आहे, मी 10 वेळा एका माणसाकडे गेलो, माझ्या गावाजवळ कॉलनीत रस्ता नव्हता। 2 वेळा भाऊकडे गेलो, 2 भाऊनी 4 घरासाठी मोठा रस्ता टाकून दिला। तुम्ही लाभार्थी आहेत। माझा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे। शेतकरी हे महाविकास आघाडीच्या लोकांना शेतकऱ्याचा इतका पुडका येत आहे। यांचे संभाव्य उमेदवार शरद पवार साहेबांकडे गेले होते शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन। मी तुम्हाला सांगू इच्छितो, शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना सगळ्यात जास्त आत्महत्या बंडरात झाल्या, विचारा त्यांना। 63 मिलन भाऊ पॉइंट आहे। 63 शेतकरी बडनेराच्या जुन्या वस्तीमधले, त्यांची शेती गेली रेल्वे वॅगन फॅक्टरीमध्ये। माजी खासदारांनी त्यांना 2दा मुंबईला नेलं आणि नरीमन पॉइंट घुमवलं। आणि यांच्या नेत्यांनी, यांच्या माजी पदाधिकाऱ्यांनी फ्लाईटने गेले आणि हे जनरलच्या डब्यात। बरं, याचा आणि शेतकऱ्यांच्या काय संबंध? मग तो शेतकरी भूमिहीन झाल्यानंतर शेती करेल कुठं? रोडवर। शेतकरी तो शेती करेल कुठं? 63 शेतकरी नाही आहेत। हा मुद्दा यांना विचारा आता की त्या 63 जणांचा न्याय तुम्ही काय दिला म्हणून। गेला 15 वर्षाचा मुद्दा। ठीक आहे, मी पुन्हा माझ्या मुद्द्यावरती येतो। आणि मग मी इतर प्रश्न घेणार आहे। ठीक आहे, फायनल मला उत्तर द्या। भाव मिळत नाही, कापसाला नाही, धानाला नाही, सोयाबीनला नाही, कोण जबाबदार? याला केंद्र शासन सक्षम जबाबदार आहे। शेतकरी हा मेहनतीने घामाने मेहनत करून पीक काढतो, पण पीक काढल्यानंतर जी ही व्यवस्था बनलेली आहे, या व्यवस्थेमध्ये शेतकरी हा भरडला जातो। शेतकऱ्याला कुठेतरी मदत मिळावी ही शासनानेच देणे अपेक्षित आहे। म्हणून यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी सर्वांची अपेक्षा आहे। शेतकऱ्याला एका थंबवर 2 लाखाची मदत जर केली असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेनं केली। हे आता बोलून राहिले होते शेतकऱ्यासाठी काय केलं त्यांनी। फेसबुक लाईव्ह जरी केलं असेल तर कोरोनात प्रत्येकाची काळजी घेण्याचं काम सुद्धा उद्धव ठाकरेंनी घेतलं। आणि
महाविकास आघाडी सरकार येताच 2 लाखाचं एका थमवर कर्जमाफी केली. हे उद्धव साहेबांची किमया आहे. थोडक्यात हा चला इतर प्रश्न हा बोला. स्थानिक आहात तुम्ही इथले? मी बडनेराचा रहिवासी आहे. मी कोणत्याच पक्षाशी काही संबंध नाही आहे. 14च्या पहिली बीजेपी सरकारला आम्हीच वोट केलं, पण आमचं आता जगणं मुश्किल झालं आहे. ऍज अ शेतकरी म्हणून, ऍज अ विद्यार्थी म्हणून. एक मिनिट मदत नका, मी राजकारणी नाही, मला बोलता येत नाही याच्यावर. बरोबर आहे. 55,000ची हिरोंडा आम्हाला दाखवली की अच्छे दिन भाव कमी होईल, स्वित्झर्लंडचा बँक पैसा येईल, त्याचं तर काहीच नाही. 55,000ची हिरोंडा 1 लाखावर गेली. एक मला काही राजकारणी नाही असं आहे, मला बोलता येत नाही, समजून घ्या. मी 6-7 पहा, ते पण 1 रुपया होतं. पंतप्रधानाचे आम्ही 15 मागत नाही, ते पण 1 रुपया होतं. लक्षात घ्या, समजून घ्या, अवांतर करू नका. कारण त्यावेळेसची महागाई काय होती आणि आजची महागाई काय आहे पहा. 1 रुपया विमा दिला, समजून घ्या मुद्दा. 1 रुपयात विमा दिला मी, 1 रुपयात विमा दिला. तुम्ही शेतकरी आहात? शेतकरी आहो. काय भाव मिळाला सोयाबीनला? काय भाव मिळाला? सोयाबीन साहेब 2800 रुपयापासून मार्केटमध्ये तर 3500 रुपयापासून येऊन राहिले, हे लक्षात घ्या. किती भाव मिळाला पाहिजे? तुम्ही त्यावेळेस 14 मध्ये आंदोलन केलं होतं पाचशा पटेलच्या मदतीच्या 6,000, तर आम्हाला 12,000 का नको? तुमचे पगार कमी होतात का नोकरदाराचे? आमचे शेतकऱ्याचे काय होतात? फक्त तुम्ही एका घटकाला का मारून राहिले? एका घटकाला मारायचं. पहा, विम्याचं सांगतो साहेब, एक शेतकरी म्हणून सांगतो, फुकट आम्हाला काहीच नाही पाहिजे. तुमचे 20,000 नाही पाहिजे, तुमचे 5,000 नाही पाहिजे, तुमचे 2,000 तर कसेच नाही पाहिजे. आमच्या मालाला भाव द्या. लक्षात घ्या, लाडकी बहीण कशी, हे सगळे हे फुकट आम्हाला पाहिजे नाही. हे राजकारण करू नका, लक्षात घ्या. आम्हाला फक्त भाव द्या आणि भाव कायद्यात द्या. जे बच्चू कडू साहेबांनी सांगितलं होतं, MSPला कायद्यात लावा, बस तेवढाच. ठीक आहे. हे आहे सामान्यांचं मत. मंडळी, हा आहे मतदार, आणि हाच मतदार जो आहे तो या मतदारसंघातलं नेतृत्व ठरवणार आहे. मंडळी, आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आज मूळ महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात चर्चा केली. हा होता बडनेरा मतदारसंघ. लवकरच आपल्याला कळेल की जनतेचा कौल जेव्हा मतदान होतंय आणि निकाल समोर येत आहे तो कोणाच्या बाजूने जातोय हे आपल्याला समजणार आहे. जनता जनार्दन सब जानती आहे मंडळी, आणि ती बोलते सुद्धा, हे देखील आपल्या कॅमेरा समोर आलेलं आहे. चला, यानंतर आज मूळ महाराष्ट्राचा या कार्यक्रमात मी इथेच थांबतोय. पुढे जाणार आहे मी पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता मूळ महाराष्ट्राचा.